अध्यात्म मार्गातून मोक्षप्राप्ती होते आणि समाजात एकता, बंधुभाव, धार्मिकता टिकून राहण्यासाठी श्री स्वामी समर्थ एकादशी ग्रुप हा दरवेळेस अध्यात्मातून समाजोपयोगी कार्यक्रम राबवत असतात। नुकत्याच्या श्री स्वामी समर्थ एकादशी ग्रुपचे सदस्य यांच्या वतीनं चारधाम यात्रा ही निर्विघ्नपणे पार पाडून त्यानिमित्तानं श्री स्वामी समर्थ एकादशी ग्रुपच्या एकूण 12 श्री व सौ जोडप्यांच्या हस्ते पवननगर इथल्या क्रॉम्प्टन हॉल इथं सामूहिक गंगा पूजनाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला। यावेळी विजय गुरुजींच्या उपस्थितीत सकाळी श्री व सौ असे एकूण 12 जोड्या पूजनाला बसून चारधाम यात्रा पूर्ण केल्यानिमित्तानं सामूहिक गंगा पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। श्री स्वामी समर्थ हा कार्यक्रम आमच्या एकादशी ग्रुपने आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाची प्रेरणा अशी झाली की आम्ही चारी धाम केले होते आणि चारी धाम केल्यानंतर गंगा पूजन केलं जातं। ते गंगा पूजन फक्त जेवणच घातलं जातं त्याच्यामध्ये, पण आम्हाला एक आगळा वेगळा कार्यक्रम करायचा आहे याच्यातून। आजचं नुसतं पूजन झालं, उद्यापासून भागवत सप्ताह आहे 7 दिवसाचा आणि जे पितरांचा उद्धार करायचा असतो त्या पितरांच्या उद्धारासाठी भागवत वाचणं हे आम्हाला आमच्या स्वामी समर्थ केंद्रातून सांगितलं गेलेलं आहे आणि या केंद्राच्याच माध्यमातून आम्ही या ठिकाणी भागवत सप्ताह ठेवलेला आहे, संगीतमय भागवत ठेवलेला आहे। खूप सुंदर असं भागवताचं आयोजन आणि हे सगळे आमच्या ग्रुपमुळे होऊ शकतंय। आम्ही एक व्यक्ती कोणी करू शकत नाही, कारण आम्ही आर्थिक बाजूने थोडेसे कमजोर आहोत। खूप आर्थिक बाजू आमच्या सगळ्यांच्या एवढ्या काही भक्कम नाहीत, म्हणून आम्ही एक विचार केला की आपण एक सगळे मिळून एक भागवताची कथा ठेवायची आणि त्याचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या कार्यातून आणि माध्यमातून या ग्रुपची निर्मिती झाली आणि आम्हा सर्वांना ती प्रेरणा मिळाली। परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादातून एक ग्रामविकास अभियान, नागरी शहरी अभियान कसं राबवायचं बा, हा एक आमच्या मनामध्ये मोठा दृढ संकल्प होता आणि तो संकल्प चालवताना आमच्या मनामध्ये आलं की जिथे घर आहे तिथे सेवेकरी निर्माण झाला पाहिजे आणि स्वामी सेवेकरी निर्माण व्हावा, त्याच्या घरामध्ये स्वामी कार्याची ज्योत तेजत राहावी आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा, परिवाराचा उद्धार व्हावा, या भावनेतून आम्ही या एकादशी ग्रुपची स्थापना केली। या एकादशी ग्रुपमध्ये किंवा या एकादशी व्रतामध्ये किंवा एकादशीच्या दिवशी जर गुरुमाऊलींनी निर्माण केलेलं 700 श्लोक हे भागवत जे आहे, अतिशय छोटं भागवत आहे, हे भागवत जर वाचलं तर त्या कुटुंबाचा, त्या परिवाराचा, म्हणजे ज्या काय अनेक जन्मांतरीच्या ज्या पिढ्या आहेत ज्यांना सद्गती मिळाली नाही, त्या सर्व पितरांना उत्तम सद्गती लाभते आणि याच गोष्टीचा आम्ही विचार करून त्या भागवताच्या या एकादशी ग्रुपच्या माध्यमातून आम्ही घरोघरी एकादशीचं भागवत पारायण करतो एकादशीच्या दिवशी आणि मग त्याच्यातून आमच्या सर्वांच्या काही तीर्थयात्रा ज्या एकत्रित झाल्या, त्या तीर्थयात्रा एकत्रित झाल्यानंतर आपणही भागवत सप्ताह ठेवावा असा प्रस्ताव हा सर्वानुमते आला आणि सर्वानुमते हा सप्ताह त्याचा प्रस्ताव आल्यानंतर आम्ही याचा विचार केला की एवढा मोठा भागवत सप्ताह अरेंज करायचा म्हटल्यानंतर त्याला आर्थिक पाठबळ पण पाहिजे। मग सर्वांनी म्हणाले की आपण याचं एकत्रितरित्या कॉन्ट्रीब्युशन करू आणि एकत्रितरित्या कॉन्ट्रीब्युशन करून आपल्याला आपल्या वाट्याला जे येईल ते आपण यथाशक्ती देण्याचा प्रयत्न करू। गंगा पूजनाच्या कार्यक्रमानंतर सत्यनारायणाची पूजा तसंच आरती करून उपस्थित असणाऱ्या सर्व श्री स्वामी समर्थ भक्तांनी पूजाला बसलेल्या आपल्या ज्येष्ठांच्या उपस्थित असणाऱ्या परिवारांनी आशीर्वाद घेतला। तसंच गंगा पूजनाला उपस्थित असणाऱ्या सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं। या गंगा पूजनाचे सर्व व्यवस्था एकादशी ग्रुपचे श्री व सौ बाळासाहेब साळी, मधुकर बारसे, श्री व सौ चंद्रशेखर कांबळे, श्री व सौ जगन्नाथ पाटील, श्री व सौ दशरथ बर्वे, श्री व सौ भास्कर बोरोले यांच्यासह एकादशी ग्रुपचे सर्व सदस्य, मित्रपरिवार सामूहिक गंगा पूजनाला उपस्थित होते। गंगा
पूजन करण्यापेक्षाही भागवत हा एक खूप मोठा ग्रंथ आहे, सगळ्यांना परिचित आहे आणि या ग्रंथाचं जर पारायण आपल्याकडनं झालं तर आपल्या पितरांचे उद्धार होत असतो। म्हणून या ठिकाणी आम्ही उद्यापासनं भागवत सप्ताह चालू केलेला आहे आणि मला वाटतं या ठिकाणी बोर्ड पण लावलेले आहे बाहेर, तर सर्वांनी या भागवताचा पण लाभ घ्यायचा आहे। नुसता गंगा पूजनाचा लाभ घेऊ नका कृपया। या ठिकाणी जे आम्ही भागवतकार बोलवले आहे ते मला वाटतं गुजरातचे आहे आणि संगीतमय भागवत आहे, म्हणून सगळ्यांनी अगदी तुमच्या शेजारच्या पाजारच्या लोकांना सुद्धा सगळ्यांना विनंती आहे की या भागवताचा अवश्य लाभ घ्या। तसंच क्रॉम्प्टन हॉल पवननगर इथं दिनांक 15 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर या काळात श्री स्वामी समर्थ एकादशी ग्रुपच्या वतीनं सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। तरी सर्व स्वामी भक्तांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असं आवाहन बाळासाहेब साळी यांनी केलंय। संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र, नाशिक।